स्टुडंट, आज मी तुम्हाला ज्यूस आणि स्क्वॅश हे बनवणे शिकवत आहे। ज्यूस आणि स्क्वॅशमध्ये फरक काय आहे? ज्यूस हे रसाळ फळापासून बनतो आणि स्क्वॅश ज्या फळामध्ये गर असेल त्या फळांपासून बनतो। आता जे रसाळ फळं जी आहे ती आहे ग्रेप्स आहे, नंतर संत्री आहे, त्या फळांपासून तुम्ही ज्यूस बनवू शकता। तर ज्यूस बनवण्याची प्रक्रिया सगळ्या फळांपासून ज्यूस बनवण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे, फक्त स्टेप्स ज्या आहेत त्या एकसारख्याच आहे, फक्त फळं इथं बदलतं आणि इन्ग्रेडियंट्स जे लागतील याच्यासाठी ते लागतील तुम्हाला फळ, शुगर, नंतर सायट्रिक ॲसिड नॅचरल बनवायचं असेल तर, आणि जर टिकवायचं असेल तर केमिकल प्रिझर्वेटिव्ह। याच्यामध्ये ज्यूसमध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह तुम्ही सोडियम बेन्झोएट टाकू शकता किंवा KMS टाकू शकता। तर जास्तीत जास्त सोडियम बेन्झोएटचा उपयोग होतो। आणि ग्रेप हे एकदम रुचकर फळ आहे, रसाळ फळ आहे आणि याचा ज्यूस उत्तमरित्या बनतो, म्हणून आज मी तुम्हाला ग्रेप ज्यूस बनवायला शिकवत आहे। आता तुम्हाला फळ धुवून घ्यायची असतात वाहत्या पाण्याखाली। त्यानंतर ही फळं ट्रिम करायची असतात। ट्रिम करणे म्हणजे काय की जो नको असलेला भाग असतो तो काढून टाकायचा असतो, त्याला ट्रिमिंग ही प्रक्रिया म्हणतात। आता यामध्ये आपल्याला नको असलेला भाग कोणता आहे? हे जे फांद्या आहे त्या आपल्याला ज्यूससाठी नको असतात, तर त्या काढून टाकायच्या आहे आपल्याला। तर त्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला हे फळ या फांदीपासून वेगळे करावं लागेल, त्या पूर्ण प्रोसिजरला ट्रिमिंग म्हणतात। ट्रिमिंग झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थिशीर फळांची वर्गवारी करून घ्या किंवा जे योग्य फळ असेल ज्यूस तयार करायला ती निवडून घ्या। आता यातली जी फळं आहे फ्रेश आणि ताजी आणि हिरवी, ती फळं तुम्ही ज्यूस करायला घेऊन घ्या। ही अशी सडकी फळं घेऊ नका, ती बाजूला काढून ठेवून द्या। आणि जी फळं छान असतील, रसाळ असतील, ज्याचा आकारमान चांगला असेल, त्याचा रंग चांगला असेल, ती फळं तुम्ही ज्यूस करायला घेऊन घ्या। त्याच्यानंतर स्टार्ट। त्यानंतर ग्रेप्स ज्यूसरमध्ये टाका। ग्रेपचा ज्यूस काढून घ्या। ग्रेपचा ज्यूस काढायला तुम्हाला ज्यूसरचा उपयोग करावा लागेल। जेवढा तुम्हाला ज्यूस हवा आहे तेवढा तुम्ही त्या ग्रेपचा ज्यूस काढून घ्या। माझं बोलणं थांबलं की पॉज करायचं सारा। ग्रेपचा ज्यूस काढून घ्या ज्यूसरमधून। आणि ज्यूस काढायसाठी तुम्हाला ज्यूसरचा उपयोग करू शकता। तुम्ही ज्यूसर नसेल घरी तर मिक्सरचा उपयोग करा, आणि त्यासाठी तुम्हाला हँडमेड ज्यूसर घरी असेल तर हँडमेड ज्यूसरचा उपयोग करा। आपल्या वर्कशॉपमध्ये आपण इलेक्ट्रिक ज्यूसरचा उपयोग करतो।